हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज काय तर आज काय विचार जर केला म्हणजे आज काय, तर तुम्हाला माहिती आहे पहा, एम पी एस सी आहे ना, एम पी एस सीनं अभ्यासक्रम म्हणण्यापेक्षा पॅटर्नच बदलला आहे पहिली गोष्ट आहे ना. तर त्या पॅटर्नमध्ये जर मेन्सबद्दल त्यांनी सांगितलं आहे की यू पी सी सारखा थोडक्यात आहे. तुम्ही वाचला असाल तो त्यांचं जे काही लेटर आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये एक पेपर आहे, त्याचं नाव आहे ऑप्शनल पेपर आहे ना. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मराठी लिटरेचर आहे ना किंवा मराठी साहित्य हा जर निवडला असाल तर त्याच्याबद्दल बरेच तुमच्यामध्ये शंका असेल की सध्या मी काय करू आहे ना, अभ्यास कसा करू, अभ्यासक्रम तर नाही आहे ना, मग कुठल्या प्रकारे अभ्यास करू ज्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये माझी धांदली उडणार नाही अथवा मला तितकं काही म्हणजे स्ट्रगल करावं लागणार नाही. काय करू नेमकं, कोणते सोर्स वाचू आहे ना, काय अभ्यासक्रम असेल त्याचा, किंवा असं बी असतं की वाचत तर नेमकं काय वाचायचं, नोट्स कशा काढायच्या, म्हणजे उत्तराचा सराव कसा करायचा, अशा बऱ्याच गोष्टी असतात ना. तर त्या गोष्टीचा थोडक्यात भाग पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. पहा म्हणजे काय, मराठी साहित्याचा अभ्यासक्रम आणि त्याचा अभ्यास याच्यावर थोडेफार आजचं विवेचन आहे. विशेषतः यू पी सी च्या मुलांना माहिती असते, परंतु एम पी एस सी साठी विशेषतः आहे ना. असं नाही की यू पी सी ची पाहू शकत नाही, परंतु एम पी सी साठी पर्टिक्युलरली हा आजचा व्हिडिओ आहे. तर मग आज विशेष काय आहे याच्यामध्ये ना, आपण जर म्हटलं तर पेपर पहिला तर आपल्याला पहिली गोष्ट तर आपला अभ्यासक्रम माहीत नाही. तरी पण यू पी सीचा अभ्यासक्रम कसा आहे, पेपर पहिल्यामध्ये विद्यापीठाचा अभ्यासक्रमामध्ये काय काय असतं आणि म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला जजमेंट लावता येते की एम पी एस सीमध्ये काय येऊ शकतं. त्याच्यानंतर मूलभूत संकल्पना आहे ना, त्याच्यावर भर किती द्यायचा, अवांतर वाचन किती वाचायचं, त्याच्यानंतर अभ्यासक्रमाचा स्रोत सध्या तुम्ही कोणता रेफर करणार किंवा सराव कसा करणार ते बी सांगायचं आहे. त्याच्यानंतर पहा पेपर 2 बद्दल अभ्यासक्रम आहे का नाही, गद्य पद्य लेखन कला याविषयी आज आपण बोलूया आहे ना. म्हणजे तुमचं सध्या जे तुमचा वेळ आहे ना तो चांगल्या प्रकारे युटिलाइज होईल, वापर होईल, आणि जेव्हा अभ्यासक्रम आला तर कमीत कमी गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. या गोष्टीचा आपण थोडासा विचार करूया आहे ना, म्हणजे तुमच्या मनामध्ये राहतील. तर पहिला पहा आहे ना, म्हणजे आपल्याकडे एक गोष्ट नाही, ते म्हणजे अभ्यासक्रम नाही ना, आपल्याकडे प्रश्नपत्रिका नाहीत आहे ना, बिलकुल नाही. तर आपल्याकडे काहीच माहीत नाही, आपल्याकडे नेमकं म्हणजे आपण कुठल्या दिशेने जाऊया. परंतु एक तर माहिती आहे की यू पी सी सारखा पॅटर्न आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे ना. तर मराठी लिटरेचरबद्दल जर तुम्ही पाहिलं आहे ना, त्याचा अभ्यासक्रम जर पाहिलात तर तुम्हाला असे समजेल की मोस्टली त्याच्यातले जे टॉपिक आहे ते जनरल टॉपिक आहेत आणि पहिल्या पेपरमधले बरं का. आणि मग त्याच्यामुळं विशेषतः असू शकतं की तो भाग येऊ शकतो आपल्याला पेपरमध्ये किंवा म्हणजे अभ्यासक्रमाला. कारण त्याच्यामुळे काय करायचे पहा, म्हणजे आपल्याकडे काही सध्या प्रूफ नाही, म्हणून थोडंसं पहिल्या पेपरला आहे ना, यू पी सीच्या पहिल्या पेपरला जाणीवपूर्वक पाहायचे. शब्द महत्त्वाचा आहे पहा, जाणीवपूर्वक पाहायचे. आणि काय पाहायचे, त्याच्यातला अभ्यासक्रम पाहायचे आहे ना. आणि तो अभ्यासक्रम स्वतःच्या हातानं लिहून काढायचा पहा. म्हणजे लिहून काढला तर तुम्हाला समजेल की भाषा, स्वरूप, कार्य असा एक टॉपिक आहे ना. त्याच्यानंतर मग भाषेचे प्रमाण भाषा, बोली असं बी भाग येतो त्याच्यामध्ये, सामाजिक मापदंड असं बी येतं. म्हणजे लिहून काढल्यानंतर तुम्हाला समजतं. असं नाही की वाचल्यानंतर समजत नाही, परंतु लिहून काढल्यानंतर जास्त परिणाम होतो. आता तुम्ही लिहून काढला तो, आता प्रश्नपत्रिका पहा त्यांच्या ना, यू पी सीच्याच प्रश्नपत्रिका पहा की प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत है ना. वाटलंच तर आपलं जे संकलन आहे या यूट्यूब चॅनलवर त्याचं आहे प्रश्न संकलन म्हणून, आणि त्यांना विश्लेषण कसं करायचं हे बी सांगितलंय. तर तसं बी तुम्ही करून पहा, वाटलंच तर स्वतः करा. 2009 पासून ते 2021 पासून जे पेपर आले त्याचं विश्लेषण करा, टॉपिकनुसार करा. जसं की भाषेचे स्वरूप आणि कार्य आहे, तर याच्यावर किती प्रश्न आलेले आहेत आत्तापर्यंत हा ना. त्या प्रश्नामध्ये काय शब्द आहेत त्या शब्दावर भर द्या, म्हणजे विचारलं काय जातं हे तुम्हाला कळतं है ना. आणि त्याच्यानुसार मग आकलन करा की हा पेपर आहे ना यू पी सीचा, याच्यामध्ये अशा प्रकारे विचारलं जातं, किंवा हा टॉपिक आहे भाषेचे स्वरूप आणि कार्य, याच्यावर अशा प्रकारचं विचारलं जातं. असं आकलन करा स्वतः. पहा हे पहिल्या सुरू करायला कठीण जाईल है ना, समजणार नाही थोडंफार, परंतु 1-2 वेळेस तुम्ही प्रयत्न केलाच किंवा 3-4 वेळेस जर गेलात तर म्हणजे समजत आहे की काय काय विचारलं जातं. म्हणजे थोडक्यात हे काय करायचं की विषयाचा गाभा समजून घ्यायचा आहे तुम्हाला. आता आपला तर माहीत नाही, जसं तुम्हाला आता मी म्हटलं की अभ्यासक्रम माहीत नाही, परंतु एवढं तर माहीत आहे की काही टॉपिक असतात जे सरळ सरळ आपला पाहायला भेटतात. म्हणजे असं का म्हणतात की तेच टॉपिक येऊ शकतात आपल्यामध्ये, कारण तुम्ही विद्यापीठाचा अभ्यासक्रम जर पाहिलात आहे ना, आणि यू पी सीचा अभ्यासक्रम जर पाहिलात, मोस्टली एम एचा पेपर पहा है ना, एम एचा अभ्यासक्रम जर पाहिलात आणि यू पी सी जर पाहिलात तर
त्यांची जी रचना आहे ना, पेपर 1ची रचना, UPSCच्या सिलेबसची पेपर 1ची रचना आणि विद्यापीठाच्या पेपर 1ची रचना सारखीच पाहायला भेटते. तुम्ही वाटलं असं पाहून पहा जाऊन, मग तो विद्यापीठ असेल किंवा जे रेग्युलर असेल त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये MAचा जो अभ्यासक्रम आहे ना ते पहा. त्याच्यामध्ये जसं की तुम्हाला पाहायला भेटेल की पहिल्या सुरू म्हणजे मध्ये जर गेला तर एक इतिहास पाहायला भेटतो आहे ना. इतिहासामध्ये मग ते 1800 पासून सुरुवात होतात ते 1808 किंवा 1875 1920, 1920 ते 1960, 1960 ते 2000. तर असाच इतिहास बी आपल्याला याच्यामध्ये मी पाहायला भेटतो. त्याच्यानंतर वारकरी संप्रदाय आहे ना, महान व पंथ, असाच सिलेबस आपला UPSC मध्ये पाहायला भेटतो आणि विद्यापीठामध्ये. म्हणजे हेडलाईननुसार तसाच असतो पहा. म्हणजे थोडक्यात जजमेंट करायसारखं आहे की मराठी साहित्यामध्ये ते खास आहे ना. 13व्या शतकातली भाषा, 12व्या शतकातली भाषा खास आहे ना. भाषा म्हणजे काय, भाषा, समाज, संस्कृती, ते खास सब्जेक्ट आहेत जे विद्यापीठाला बी आहेत आणि UPSCला पण आहेत. आणि तुम्हाला जर माहिती आहे, तुम्ही वाचला असाल पहा, गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जो MPSCचा ऑप्शनल करताना, निवड करताना किंवा काय करायचं हे करताना एक गोष्ट सांगितली होती की याचा अभ्यास कसा असतो, BA आणि MA है ना. BA आणि MAच्या मधला अभ्यासक्रम असतो आपल्याला. म्हणजे मोस्टली MA धरून चला ना, तर BA MAच, परंतु MAच्या पुस्तकामध्ये बरंच काही आपल्याला मिळतं. म्हणजे काय तुम्हाला करायचे पहा, आपल्याकडे अभ्यासक्रम नाही है ना, अभ्यासक्रम नाही, परंतु आपल्याला त्याला तर्क करता येतो. आता आपण डायरेक्ट विश्वास नाही ठेवू शकत की UPSC सारखाच येईल म्हणून है ना. कसं ठेवणार, आपल्याकडे आपल्याला काही माहीतच नाही ना, आत्ता तरी चेंज करते म्हणून. त्याच्यामुळे काय करायचं की UPSCचा अभ्यासक्रम आणि विद्यापीठाचा अभ्यासक्रम याची जर तुम्ही सविस्तर लिस्ट काढलं तर तुम्हाला समजेल की एकसारखंच आहे ते है ना, एकसारखंच आहे. थोडीफार टॉपिक चेंज होतील पण एकसारखंच आहे. फक्त हेडिंग पहा तुम्ही है ना. उदाहरणामध्ये MAचे फर्स्ट इयरचं असेल है ना, फर्स्ट इयरच्या पेपरमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, दुसऱ्या सेकंड म्हणजे दुसऱ्या सेमेस्टरचा 5वा, 6वा, 7वा, तर तुमची हेडिंग जर पाहिलं आणि UPSCची हेडिंग जर पाहिलं तर एकसारखी पाहायला भेटते. म्हणजे काय तर विचारण्यासारखंच तसं आहे ना. कन्क्लुजन काय एवढ्याचं, अभ्यासक्रमाबद्दल आपण जर विचार केला फर्स्ट पेपरच्या म्हणजे जो येऊ शकतो, तर हेडिंगच तशा प्रकारे येईल तुम्हाला. म्हणजे कशी येईल पहा, भाषा म्हणजे काय, भाषेचं स्वरूप काय है ना, त्याच्यानंतर बोली काय है ना, बोलीवर 2-4 गोष्टी येतील, व्याकरण येईल थोडंफार, लोकसाहित्य विचारलं जाईल. आता हे विभाग आपल्याला याच्यामध्येच आहे, विद्यापीठाच्या अभ्यासक्रम पाहायला भेटतो है ना आणि UPSCच्या अभ्यासक्रमामध्ये पाहायला भेटतो. त्याच्यानंतर हा इतिहास पाहायला भेटतो, मराठी साहित्याचा इतिहास. त्यानंतर साहित्य म्हणजे काय, समीक्षा म्हणजे काय, हे मधले संप्रदाय कधी पाहायला भेटतात. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं तुम्हाला की हा जो अभ्यासक्रमासाठी आपला माहीत नाही, त्यासाठी तर्क काढण्यासाठी एक महत्त्वाची बाब अशी आहे की जो UPSCचा सिलेबस आहे, जो विद्यापीठाचा सिलेबस काय सांगतो की तोच मेन भाग आहे जो येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काय करा की UPSCची हेडलाईन आहेत किंवा विद्यापीठाची हेडलाईन आहे त्याचा अभ्यास करा. उदाहरणामध्ये पहा, विद्यापीठाचे जर तुम्ही हेडलाईन पाहत गेलात, जसं की बखर साहित्य, शाहीर, लोकसाहित्य असं जर पाहिलं तर त्याचा अभ्यास करा. बखर म्हणजे काय, शाहीर म्हणजे काय, लोकसाहित्य म्हणजे काय, वारकरी संप्रदायात कोण कोण आहे. आता जास्त पर्टिक्युलरमध्ये जात बसायचं नाही त्याच्यामध्ये है ना, फक्त पाहायचं काय काय आहे त्याच्यामध्ये है ना. त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर ते पाहिल्यानंतर जसं इथे बी सांगितले पहा, UPSC आणि MAच्या अभ्यासक्रमाचा समन्वय पाहायचा आहे. म्हणजे विद्यापीठ आणि UPSCचा समन्वय पाहायचा की कोणते सेम टॉपिक येतात जे ते विचारले जातात, मग त्याच्यावर फोकस करायचं की हेच टॉपिक विचारले जातात है ना. GMA मध्ये बी आहेत आणि मग आपल्या UPSC मध्ये बी आहेत, मग तसंच ते MPSC मध्ये बी येऊ शकतात, असं आपण मग थोडंसं आकलन करू शकतो है ना. त्याच्यानंतर मग काय करा, आता हा तर तुम्हाला समजला की थोडक्यात अभ्यासक्रम काय आहे. म्हणजे असं समजा की UPSC सारखा आहे म्हणून, फक्त हे तुम्हाला म्हणजे डोक्यामध्ये फिट बसण्यासाठी की आपण जे करतो ते योग्य करतो यासाठी. तर मग काय करायचं अभ्यास करताना पहा, तर पहिलं तर तुम्ही पाहिलात की UPSCचा अभ्यासक्रम तर चाकून पाहायचा आहे, जाणीवपूर्वक पाहायचा आहे, प्रश्नपत्रिका पाहायचा आहे, त्याच्यामध्ये शब्दावर भर द्यायचा आहे आणि आकलन करायचं आणि विषयाचा गाभा समजून घ्यायचा आहे ना. आता हा गाभा समजून घेताना भाषेचा स्वरूप आणि कार्य हा टॉपिक आहे किंवा एखादा टॉपिक आहे पहा की लोकसाहित्य, तर लोकसाहित्यामध्ये नेमकं विचारलं काय जातं है ना, ते प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर कळतं. मग तो झाला विषयाचा गाभा. जसं की वरून विचारलं जातं, लोककथा म्हणजे काय, लोकगीत म्हणजे काय, त्यांचे वैशिष्ट्य सांगा आणि असं विचारलं जातं. मध्ये नाही विचारलं जातं, एखाद्या गीतावर एखाद्या कथेवर असं विचारलं जात नाही. म्हणजे तेवढ्यावर समजतं की त्यांना वरचं विचारायचं नाही. म्हणजे हे आपल्या आत्ताच सध्याच्या आकलनावर, कारण 2023ला काय येईल हे माहीत नाही, परंतु जस्ट आपण अभ्यास करण्यासाठी एवढ्या गोष्टी करू शकतो पहा.
तर हे तुम्हाला दोन्ही करायचे पहा आहे ना. एकच गोष्ट केलं सपोज की नुसतं UPSC केलं तर तुम्हाला थोडंसं म्हणजे मनामध्ये संभ्रमच राहील की मी काय काय केलं त्याच्यामध्ये. तर हे अभ्यास करताना पहा, विद्यापीठाचा अभ्यास करताना त्याच्या खालचे टिपा परिशिष्टे संदर्भ आहे ते वाचा बरं का, कारण त्याच्यामुळं बरंचसं तुम्हाला माहिती मिळते. किंवा इतर गोष्टी ज्या तुम्हाला योग्य वाटतील दोन्ही अभ्यासक्रमाबद्दल तर ते तुम्ही वाचा. परंतु काही टॉपिक आहेत पहा, उदाहरणामध्ये व्याकरण आहे ना. आता व्याकरण जर तुम्ही पाहिला तर नेमकं काय येईल आपल्याला माहीत नाही. आता त्याच्यामध्ये UPSCला 3च गोष्टी दिल्यात आहेत ना, विभक्ती विचार आहे ना, शब्दाच्या जाती आदर आणि प्रयोग, हे 3च टॉपिक आहेत. परंतु आपल्याला काय येईल हे माहीत नाही, त्याच्यामुळे व्याकरणाला थोडंसं स्थगिती द्या आहे ना. वाटलंच तर 3 करून टाका, बाकीचे करत बसू नका, असं बी तुम्हाला करता येईल. त्याचं हे तर पाहिलं पहा अभ्यासक्रम आता आणि विद्यापीठ आणि UPSCचा आपण पाहण्याचा प्रयत्न केला की थोडक्यात काय सांगायचं आहे म्हणजे सारांश काय की बाबा UPSCचा जो अभ्यासक्रम आहे आणि तो MPSCला येईलच का, याची आपल्याला खात्री नाही 100%. कारण आपण काय तिथले तरी ही नव्हत म्हणजे अभ्यासक्रमाचा हे करणारे. फक्त एवढं म्हणता येतं की आपण जजमेंट लावू शकतो. मराठी साहित्याचा जर अभ्यास करायचा आहे किंवा लिटरेचरचा जर अभ्यास करायचा आहे तर त्या पर्टिक्युलर सिक्वेन्सनं आपला अभ्यास करावा लागतो. जसा UPSC देते, जसा विद्यापीठ सांगतो तशा प्रकारे अभ्यास करावा लागतो. तेव्हाच लिटरेचर काय हे समजतं है ना, तेव्हाच काय लिटरेचर काय हे समजतं. त्याच्यामुळे आपण तशा प्रकारे जर अभ्यास केला तर मोस्टली शक्यता आहे की UPSCचा बी अभ्यासक्रम तशा प्रकारे येऊ शकतो. त्याच्यामुळे तसं करायचं. याच्यामुळे बरेच फायदे आहेत की मराठी साहित्यातल्या ज्या बऱ्याच म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने ज्या बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या समजतात. परंतु त्याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला जास्तीत जास्त समजून घ्यायच्या, त्यालाच आपण काय म्हणतो मूलभूत संकल्पनावर भर द्यायचा आहे. आता याच्यामध्ये काय काय मूलभूत संकल्पनावर भर द्यायचा, जसं की बोली हा टॉपिक आहे तर बोली म्हणजे काय, बोलीचं वैशिष्ट्य काय असतं. त्याच्यानंतर भाषा म्हणजे काय, भाषाचं वैशिष्ट्य काय, भाषाला आपल्या शब्दामध्ये कसं मांडता येईल है ना, किंवा बोली आणि भाषामध्ये काय फरक आहे. त्याच्यानंतर साहित्य, समीक्षा म्हणजे काय, समाज म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, वास्तुवाद म्हणजे काय, संत म्हणजे काय, पंत म्हणजे काय, तंत म्हणजे काय, वाचार्थ काय म्हटलं जातं, व्याकरण किंवा इतर व्याकरणाच्या संकल्पना. थोडक्यात मध्ये काय तर जे टॉपिक करचाल जे मोठे आहे ना, ज्याला सहज वाटतं की तुम्हाला येईल परंतु त्याच्या संकल्पना समजून घ्या, ज्याला पाठ करायची गरज लागत नाही, अशा गोष्टी सविस्तर नोट्स बी काढा त्याच्या, परंतु समजून घेण्यावर फोकस करा. कारण उदाहरणामध्ये भाषेचं स्वरूप आणि कार्य हा UPSCला एक टॉपिक आहे, तो सगळ्याला माहिती आहे त्याच्यामध्ये. परंतु विचारण्याची पद्धत नवीन नवीन किंवा वेगवेगळी असते. जसं की भाषा ही निसर्गदत्त आहे का प्रयत्न साध्य आहे. आता याच्यामध्ये पहा तुमचं लॉजिकल थिंकिंग लागतं. तुम्हाला तर सगळा गाभा माहिती आहे परंतु थिंक करून विचार करून लिहावं लागतं. त्याच्यामुळे संकल्पनाच महत्त्वाची ठरते की नेमकं भाषा काय आहे, बोली काय आहे. तर तुम्ही टॉपिक करत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या ठरा किंवा जे हेडिंग आहेत त्याच्या संकल्पना समजून घ्या की काय आहे, त्याचं मर्म काय आहे, त्याचा अर्थ काय हे समजून घ्या. त्याच्यानंतर विद्यापीठाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये बऱ्याच संकल्पना समजून सांगितलेल्या असतात. विशेषतः MA पुस्तकं असतील. BA पुस्तकामध्ये काय की कमी भाग आहे, MA पुस्तकामध्ये सविस्तर जरा जास्त भाग दिलेला असतो. त्याच्यामुळं त्याच्या खाली टिपा किंवा परिशिष्टे असतात. तर त्याचा जो अभ्यास आहे विद्यापीठाचा, जो काही ती पुस्तकं दिलेली आहेत त्याच्या खालच्या संकल्पना आहे ना, ज्या संकल्पना आहेत ना तर त्या समजून घ्या. जे काही त्याची वर्ड्स दिलेले असतील, महत्त्वाचे वर्ड्स दिलेले असतील तर त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण ते लिहिण्यास मदत करतात. अल्टिमेटली तुम्हाला उत्तरं लिहायचे आहेत. लिहायचं असेल तर शब्द महत्त्वाचे आहेत. आता तुम्ही जर उगाच लिहायला गेलात मराठी साहित्यामध्ये तर तुमची भाषा चांगली असू शकते, परंतु जसं की आपण पॉलिटिकल सायन्समध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता असे शब्द वापरलं तर त्याला विशेष काहीतरी एक स्थान मिळतं आपल्या म्हणजे आपल्या उत्तराला. तशाच प्रकारे मराठी साहित्यामध्ये आहे ना काही शब्द असतात जसं की काही वाद आहेत है ना, वास्तववाद किंवा आदर्शवाद म्हणा किंवा आधुनिकवाद बरेच आहेत त्याच्यामध्ये, किंवा नैसर्गिकता, कल्पना, असे बरेच शब्द आहेत की ज्याच्यामुळं काय म्हणतात ते आपल्या मराठी साहित्याचा उल्लेख म्हणा वाङ्मयरित्या लिहिल्यासारखं वाटतं. तर ते शब्द येण्यासाठी किंवा मराठी साहित्यासारखं लिखाण येण्यासाठी तुम्ही ह्या संकल्पनावर भर द्या है ना. त्यातल्या काही जे शब्दार्थ ते आहे ते समजून घ्या आणि विशेषतः विद्यापीठाचा ज्या खालच्या टिपा परिशिष्ट आहे त्याच्यावर बी भर द्या. त्याच्यामुळे ते तुम्हाला मदत करेल. त्याच्यानंतर हे फक्त एवढ्यावरच नाही है ना. आता बोली म्हणजे काय, भाषा म्हणजे साहित्य, समाज, संस्कृती हे इथंच नाही तर तुम्हाला निबंधामध्ये बी मदत करतं, नीतिमत्ते बी मदत करतं. कारण त्याच्यातले शब्दसंग्रह हे तुम्हाला मोस्टली माहीत नसतील तर ते
म्हणजे तुम्ही म्हणसाल की सर माहीत असतं, नाही तुम्ही पहा एकदा जाऊन, तुम्हाला त्याचा अर्थ बऱ्याच वेळा माहीत नसतो, तर ते पहा. त्याच्यानंतर तुमचे ते जे लिखाण आहे ना ते सुद्धा एक चांगल्या प्रकारे एका चांगल्या डायरेक्शनला जातं. कारण चांगल्या शब्दामुळे कमी शब्द लिहावे लागतात. मी काय म्हटलं पहा, चांगल्या शब्दामुळे कमी शब्द परीक्षेमध्ये लिहावे लागतात आणि तोच फायदा महत्त्वाचा आहे पहा. त्याच्यानंतर पहा, अवांतर वाचन किती करावे, हा एक मुद्दा आहे त्याचा. तर अवांतर वाचन करण्यासाठी पहा, का करायचं अवांतर वाचन विशेषतः यासाठी नाही की म्हणजे तुम्हाला कुठं काय पंडिताई करायची अथवा एम.फिल करायचे आहे ना, नाही करायचं. कारण त्यांनी सांगितलं की एम.ए. आणि बी.एच्या मधला तुम्ही अभ्यासक्रम करा, आहे ना, एम.ए. किंवा बी आणि एम.एच्या मधला अभ्यासक्रम करा. तर हे अवांतर वाचन सध्यासाठी का करायचे की एकतर आपला अभ्यासक्रम नाही माहीत नाही, त्याच्यामुळं मग आपण जे लिहिणार आहात, जे आपली मोस्टली काय लिहायचंच आहे ना पेपरमध्ये, तर त्यासाठी थोडीशी शब्दशैली यावी किंवा आपल्या लिहिण्यावर थोडीशी पकड यावी यासाठी अवांतर वाचन करायचे. आणि मोस्टली काही लेखक समजावे किंवा मराठी साहित्य काय आहे हे समजावं. अवांतर वाचन म्हणजे जस्ट वाचायचे त्याला, आहे ना, जस्ट आपल्या हाताखालून किंवा आपल्या डोळ्याखालून आपल्या तोंडातून वाचनातून जावं यासाठी. तर ते करत असताना लेखन कलेच्या दृष्टीनं वाचन करा, आहे ना, शब्दार्थ समजून घ्या, त्या शब्दार्थावर भर द्या. काही काही शब्द असतात जे तुम्ही लिहिताना चुकता पहा. म्हणजे सपोज की उत्तर लिहितात तर पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, अशा थोड्या थोड्या गोष्टी चुकतात. आता एक दोन असेल तर ठीक आहे, बऱ्याच जणांच्या बरेच चुकतं त्याच्यामध्ये, तर त्या चुकू नये. त्याच्यामुळे शब्दार्थ पहा, चुका कुठं होतात पहा. कारण व्याकरणदृष्ट्या मग मराठी साहित्याला तुम्ही वेगळ्या दृष्टीनं घेऊन जाऊ नका, यासाठी ते पाहणं किंवा अवांतर वाचन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काही वाक्य, काही अलंकार आहेत, आहे ना, ते लिहिताना उपयोगी पडतात. हे UPSC मराठी लिटरेचरला बी आहेत, निबंधाला बी आहेत आणि नीतिमत्तेला बी उपयोगी पडतात. हे शब्दार्थ म्हणा, वाक्य म्हणा, अलंकार. त्याच्यामुळे अवांतर वाचन केलं, तुम्हाला जर काही वेगळं दिसलं तर लिहून काढा ते. तर यासाठी बी अवांतर वाचन महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर लेखक म्हणा, कवी म्हणा, ज्यांनी काहीतरी विशिष्ट केले मराठी साहित्यामध्ये आणि काहीतरी विशिष्ट दर्जा मिळवला आहे, तर त्यांचं जर वाचन केलं तर बरंचसा म्हणजे उपयोग होतो. उदाहरणामध्ये हे भालचंद्र नेमाडे आहेत, त्यांच्याविषयी प्रश्न विचारला जातो, आहे ना. त्यांची कोसला कादंबरी आहे, त्यांच्याविषयी प्रश्न विचारला गेला आहे म्हणजे आता विचारायचं असं नाही, परंतु गेला आहे. त्याच्यामुळे आता त्यांचं काय विचारलं, कारण ते विशिष्ट आहेत ते, आहे ना. त्यांच्यामुळे असं म्हणा की साहित्यामध्ये एक नवं वारं निर्माण झालं, आहे ना. त्यांची कादंबरी आहे कोसला, याच्यामुळं एक वेगळं भान आलं कादंबरीला. तर असं काहीतरी बरेच लेखक आहेत, जसं की इकडं बाबूराव बागुल आहेत, नामदेव ढसाळ आहेत, आहे ना, दलित साहित्यामध्ये. इकडं फडके आहेत, आहे ना, किंवा मर्ढेकर आहेत, कुसुमाग्रज आहेत. तर यांच्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे अवांतर वाचन करताना. त्याच्यामुळं तुम्हाला बरीचशी माहिती होईल की मराठी साहित्यामध्ये कसे नवे प्रवाह येत गेले, कसे बदल होत गेले. त्याच्यामुळं अवांतर वाचन गरजेचं आहे. थोडक्यामध्ये काय साहित्य समजतं ना, या लेखकांना किंवा थोडंसं वाचन केले की साहित्य समजायला सुरुवात होते की साहित्य नेमकं काय आहे, मराठी साहित्य कसं होतं, कसं बदलत गेलं, त्याच्यामध्ये कोणते कोणते म्हणजे बदल होत गेले, युग येत गेले असं म्हणा. म्हणजे थोड्याशा अशा गोष्टी कळतील की ज्याच्यामुळे तुम्हाला लिहिण्याला, शब्दार्थाला किंवा व्याकरण दृष्ट्या लिहायला किंवा वाङ्मय दृष्टीने लिहायला मदत होईल. म्हणजे अवांतर वाचन करायचं. हे तोपर्यंत करा जोपर्यंत अभ्यासक्रम येत नाही तोपर्यंत, आहे ना. पुन्हाही करू शकता, ज्यांना 1-2 वर्ष टाईम आहे ना, जास्त त्यांना वेळ आहे, त्यांनी करू शकता. परंतु अभ्यासक्रम योजना आता तुम्ही करू शकता पहा. त्याच्यानंतर पहा, मग हा एक आहे की तुम्ही सध्या काय वाचणार, म्हणजे अभ्यासक्रमाचा स्रोत काय आहे ना, काय वाचणार. तर पहा, मी तुम्हाला स्रोत सांगतो, वाटलंच तर तुम्ही लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढा. पहिला टॉपिक आहे भाषेचे स्वरूप आणि कार्य, है ना. तर त्याच्यामध्ये तुम्ही आधुनिक भाषा विज्ञान हे एक पुस्तक आहे, मालशेचं, ते पुस्तक तुम्ही वाचू शकता, है ना. त्याच्यानंतर गजेंद्र गडकर यांचं एक पुस्तक आहे भाषा आणि भाषाशास्त्र, हे एक पुस्तक तुम्ही वाचू शकता पहा, है ना. पेन चेंज करतो का तुम्हाला दिसत नसेल तर. त्याच्यानंतर MA शिवाजी विद्यापीठाचं पुस्तक आहे, MA YCMचे पुस्तक आहेत, तर ते बी तुम्ही वापरू शकता. भाषेचे स्वरूप आणि कार्य हे जुन्या किंवा नवीन अभ्यासक्रमामध्ये असू शकतात, किंवा सपोज की भाषेचे स्वरूप कार्य MA मध्ये नसलं तर BA मध्ये असतं, आहे ना. काही याच्यामध्ये नाही, काही याच्यामध्ये आहे. तर हे पुस्तक मेन्स आहे, परंतु मालशेचं किंवा गजेंद्रगडचं तुम्ही वाचू शकता, भाषेचं स्वरूप आणि कार्य. दुसरं आहे पहा बोलीसाठी एक प्रबंध मिळतो, है ना. जेवढे आपले टेलिग्राम आहेत मराठी साहित्य किंवा आपल्या बी अनोखी लाईफवर सुद्धा हा प्रबंध मिळतो, तिथं तुम्हाला पिन केलेला आहे, तर तो तुम्ही वाचायचा आहे बोलीसाठी. त्याच्यामध्ये इतर बी टॉपिक कव्हर होता, बोली, प्रमाण भाषा, हे बी टॉपिक कव्हर होता, तर ते बी वाचा. जेवढं आपल्या अभ्यासक्रमासाठी आहे तेवढे तुम्ही वाचा. तर हा प्रबंध आहे, याच्यापेक्षा वेगळं काही वाचायची गरज नाही, कारण त्याच्यामध्ये मस्त चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे त्यांनी.
त्याच्यानंतर मराठी व्याकरण पहा. आता सध्या मराठी व्याकरण काय विचारलं जाईल हे माहीत नाही, तर UPSCच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तसंच जर मराठी व्याकरण विचारलं किंवा तशा टाईपचं शब्द म्हणजे विचारण्याची पद्धत तशी जर असेल म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये, तर तुम्ही पहा राजशेखर हिरमेट नावून एक आम्ही जनावर बुक आहे, तर ते वाचू शकता. त्यांचं पुस्तकाचं नाव आहे मराठी व्याकरण परिचय. आता बाकीचे जे पुस्तक आहेत ना त्याच्यामध्ये मूलभूत मीमांसा दिली नाही किंवा कारण मीमांसा दिली नाही, की जसं की द्वितीय आणि चतुर्थीमध्ये काय फरक आहे असं मेन अर्थ दिला नाही, आणि तसाच भाग UPSC विचारते. मग इतर पुस्तकामध्ये तो आपला सापडत नाही. मग तुम्ही हे जे पुस्तक वाचलात मराठी व्याकरण परिचय राजशेखर हिरमेट, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो गाभा मिळतो. त्याच्यानंतर लोकसाहित्य हा जो टॉपिक आहे त्यासाठी तुम्ही विश्वनाथ शिंदे वापरू शकता. पहा जर नाही मिळाला तर MAचे वायशमचे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे लोकसाहित्य पाहायला मिळतं. लोकसाहित्यामध्ये 3 गोष्टी आहेत पहा, लोककथा, लोकगीत आणि लोकनाट्य. तर ते काय वैशिष्ट्य काय हे बी तुम्ही पहा, त्यानंतर हे पुस्तक वाचा. त्याच्यानंतर मराठी साहित्याचा इतिहास 1818 पर्यंत 2000 पर्यंत, याच्यामध्ये बरेच टॉपिक येतात जसे वारकरी, महानुभाव पंत, पंडित, शाहीर, बकर साहित्य, कादंबरी, कथा, नाटक, कविता, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य किंवा ग्रामीण साहित्य असे टॉपिक येतात पहा. किंवा काही वाद येतात, याने वास्तववाद, आधुनिकतावाद. तर हे पूर्ण टॉपिक करण्यासाठी तुम्ही पहा हेच पुस्तक वाचा, MA शिवाजी विद्यापीठ अथवा वायसीएमचे. याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलं आहे. विशेषतः 2021चा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये बी त्यांनी चांगल्या प्रकारे हे टॉपिक कव्हर केले आहेत. फक्त जास्त ह्याच्यावर भर देऊ नका, जेवढं शक्य होईल तेवढी त्यांची संकल्पना समजून घ्या, है ना. जे मेन मुद्दे आहेत ते काढण्याचा प्रयत्न करा, कारण हा करायला तुम्हाला खूप वेळ जातो. म्हणजे तो जास्त करत बसण्यात काही अर्थ नाही. फक्त तुम्हाला समजून घ्या की कशा प्रकारे साहित्य होतं, है ना. पुन्हा जो ॲक्च्युअल अभ्यासक्रम आला पुन्हा त्याला आणखी एकदा पाहायचं त्यांना तुम्ही. त्याच्यानंतर आणखी एक टॉपिक आहे पहा, साहित्य म्हणजे काय, साहित्य समीक्षा म्हणजे काय. यासाठी एक चांगलं पुस्तक आहे, ते MA टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं पुस्तक आहे. तुम्ही टेलिग्राम पहा किंवा इतर याच्या जर पुस्तकावर पाहिलं तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतं. तर थोडक्यामध्ये काय, तर हा जो काही सिलेबस आणि हा जो का त्याचा स्रोत आहे तुम्ही नीट पहा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होतो पहा. म्हणजे इतर पुस्तक वाचत बसण्यापेक्षा हा जर तुम्ही सोर्स वाचला तर तुम्हाला फायदा होतो. आणि याच्यामध्ये टॉपिक कव्हर होतात जेवढे काही पेपर 1ला आहेत, है ना, त्याच्यामध्ये टॉपिक कव्हर होतात. तर हा एक टॉपिक आहे. पुढं पाहूया की पेपर दुसऱ्यासाठी काय करता येईल, है ना. पेपर दुसऱ्यासाठी काय करता येईल पहा. पेपर दुसऱ्यासाठी करण्यासाठी काय, तर त्याचा अभ्यासक्रम आपला पर्टिक्युलरली माहीत नाही की काय विचारलं जाईल, है ना. हे आपलं माहीत नाही, बिलकुलच माहीत नाही की पेपर दुसऱ्यामध्ये काय विचारलं जाईल. आणि बघ एवढं तर माहिती आहे ना, काय विचारलं जाईल हे माहीत नसले तरी त्याच्यामध्ये गद्य आणि पद्य असतात, है ना. कविता आणि हे कादंबरी अशा प्रकारचा भाग असतो, है ना. तुम्हाला माहिती आहे की गद्य आणि पद्य हा 2 भाग असतो. तर मग आपला माहीत नाही की कोणते पुस्तक विचारले जाऊ शकतात. तर एवढं तर माहिती आहे की त्याच्यामध्ये लेखक आणि कवी असतात. मग तुम्ही काय करा की जे विशिष्ट कार्य करणारे आहेत त्यांच्याविषयी जाणून घ्या फक्त, है ना. जे कवी किंवा लेखक आहेत ज्यांनी चांगलं काहीतरी कार्य केलं आहे की त्यांच्या पुस्तकामुळे काहीतरी वळण मिळालं आहे, तर त्या लेखकाविषयी जाणून घ्या. थोडक्यात काय करा, वाटलंच तर म्हणजे कविता वाचा. जे एखाद्या कविता जो कवी आहे त्याचं जर तुम्हाला आवडलं वाटलंच तर, किंवा एखादं सपोज की कुसुमाग्रज आहेत, तुम्हाला वाटलं की कुसुमाग्रजची आपण त्यांची थोडीशी माहिती काढूया आणि त्याच्याविषयी थोडंसं त्यांच्या कविता वाचूया, तर तसं करा. आपलं काय माहीत नाही की ते येणारच किंवा असं माहीत नाही. फक्त तुम्हाला काय करायचं, एक कविता वाचा, त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा, ना. अर्थ काढता येतो का पहा. आता आणि तुम्ही जर पाहिलात तर याच UPSCची प्रश्नपत्रिका पेपर 2ची, तर त्याच्या शेवटच्या शब्दावर किंवा मधला मेन थीमवर भर द्या की काय विचारलं जातं, है ना. विषय हा जर हा कविता संग्रह आहे त्याच्यामध्ये काय विचारलं गेलं आहे, म्हणजे थीम, जसं की निसर्ग कवी विचारला आहे, है ना, किंवा राष्ट्रकविता विचारला आहे, असा भर द्या. म्हणजे तुम्हाला समजेल की एखादी कविता वाचताना नेमकं काय करायचं आहे, है ना. तर थोडक्यात पहा, तुम्हाला जर ते आता जी म्हणलं मी समजत नसेल तर काय करायचं तुम्हाला की हे जे काही पेपर दुसरा आहे याचा अभ्यासक्रम आपल्याला माहीत नाही पहिली गोष्ट, परंतु एवढं तर माहिती आहे की त्याच्यामध्ये गद्य आणि पद्य भाग असतो. गद्य आणि पद्य भाग असतो म्हणजे लेखक आणि कवी लिहिणारे आहेत त्याच्यामध्ये. तर अशा लेखकाला म्हणजे थोडंसं पहा किंवा त्यांच्याविषयी माहिती घ्या की ज्यांनी विशिष्ट कार्य केलेलं आहे. आता हे जस्ट आपल्यासाठी महत्त्वाचं बी ठरतं. सपोज की जे तुम्ही केलात ते अभ्यासक्रमामध्ये नाही आला तरी पेपर 1ला फायदा होतो त्याचा, तर घ्या. आणि त्याच्यानंतर कविता संग्रह वाचा, है ना, वाचा. आणि UPSC मधलेच वाचा वाटलंच तर, कविता संग्रह वाचा आणि त्याच्यानंतर ते 2-3 वेळेस वाचा पहा, एकदा कळणार नाही तुम्हाला. आणि वाचल्यानंतर एखाद्या 4 ओळी घ्या, त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करा, है ना. असं करा.
त्याच्याच नंतर मग ते उत्तर लिहायचा प्रयत्न करा की याच्यावर उत्तर कसं लिहिता येईल, त्याचा रसस्वाद कसा करता येईल असं पहा. हे स्वतः करून पाहिजे पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला नेमका अभ्यास कसा करायचा आहे, कुठला करायचा, किती करायचा हे समजेल. म्हणजे लेखन कला वाढवण्यासाठी जस्ट करा, अभ्यासक्रम नाही तरी पण करत राहा. केल्यानं काय होतं, फक्त तुम्हाला लिहावं कसं हे समजतं आहे ना, लिहावं कसं हे समजतं. त्याच्यामुळं आता तुम्ही म्हणसाल की कुठे तपासून घ्या, सध्या लिहित तर कळा आहे ना, लिहून तर बघा काय होतं तुमचं, कुठे चुकता तुम्हाला, लिहिता येतं का हे पहा. म्हणजे काय, पेपर दुसऱ्याचा अभ्यासक्रम माहीत नसल्यानं फक्त लेखक कवी याच्याविषयी जाणून घ्या, एखादं पुस्तक घ्या, त्याच्याविषयी उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा, वाचून आहे ना, कविता समजून लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे तुम्हाला लिहिता येतं का नाही, कुठं चुकता, काय कमी पडलं, कुठली थीम वापरली होती लिहिताना, किंवा काय झालं जमके तुम्हाला लिहिता आलं नाही असं समजेल आहे ना. म्हणजे मोस्टली हे अभ्यास केल्यानंतर लिहायचं बरं का, अगोदर नाही लिहायचं. फक्त लेखन कला वाढावी यासाठी हा भाग आहे, म्हणजे काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं असं थोडक्यात म्हणायचं. त्याच्यानंतर थोडक्यात काय करायचं, म्हणजे एवढं मी तुम्हाला जे सांगितलं त्याचा थोडक्यात सारांश काय की हा जो काही अभ्यासक्रम आहे UPSCचा, तो थोडासा एक सिमिलर येईल म्हणून आपण विचार करत आहोत, परंतु येईलच असं नाही. म्हणजे थोडक्यात काय, अभ्यासक्रम आपल्याला बिलकुल माहीत नाही, फक्त आपण अंदाज बांधत आहोत की येऊ शकतो असा अंदाज बांधत आहोत. म्हणजे काय, तर आपल्याला थोडासा मूलभूतच अभ्यास करावा लागेल, म्हणजे सटीक जाता येत नाही है ना, जो परीक्षेच्या अनुषंगानं असतो असा आपल्याला अभ्यास करायचा आहे ना, म्हणजे सटीक माहीत नाही आपल्याला. तर काय करायचं मग, जो पेपर पहिला आहे त्याच्या मोजक्याच नोट्स काढायच्या आहे, जे संकल्पनावर आधारित असतील, जसं की ज्याच्या हेडलाईन असतील, भाषा म्हणजे काय, भाषेचं स्वरूप काय, किंवा प्रमाण भाषा बोलीमध्ये काय फरक आहे, तर या हेडलाईन असतील, त्याच्यात मूलभूत संकल्पना, त्याची थोडी थोडी माहिती काढायची. नोट मोजक्या हा शब्द वापरला पहा, मोजक्याच काढायचं. पुन्हा तुम्ही अभ्यास करताना आणखी काढू शकता, परंतु सध्या मोजक्याच काढायचं. त्याच्यामध्ये अवांतर वाचन करायचे फक्त विषय समजून घेण्यासाठी, किंवा हा मराठी साहित्य काय आहे, किंवा शब्दार्थ किंवा लेखन कला या गोष्टी समजून घेण्यासाठी अवांतर वाचन करायचे. शब्द सामर्थ्य वाढवण्यासाठी तुम्हाला ते सगळ्या गोष्टी वाचायच्या आहेत. विशेषतः लेखन कलेच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं ठरतं की सध्या मी जे अभ्यास केला आहे त्याच्यावर उत्तर लिहिता येतं का, काय चुकतं, मग कुठं माझा म्हणजे कुठं कमी पडलो, या गोष्टी तुम्हाला समजायला सुरुवात होईल. विशेषतः सराव महत्त्वाचा आहे याच्यामध्ये, की जे वाचला त्याचा सराव करा, उत्तर लिहा आणि त्याचं विश्लेषण करा. आणि जे उत्तर लिहिला त्याचे विश्लेषण करा, पहा उत्तरामध्ये काय कमी आहे, नेमकं कुठं चुकलात है ना. आणि हे सगळे केल्यानंतर एक आत्मावलोकन करा की मराठी साहित्य लिहिताना किंवा वाचताना काय कमी पडलात, किंवा कुठं कमी पडलात, किंवा काय कमी राहिलं की ज्याच्यामुळं स्वतःला वाटतं की जे उत्तर लिहिलंय किंवा जो अभ्यासक्रम कमी झालाय है ना. म्हणजे आत्मावलोकन करणं महत्त्वाचं आहे. तर टिपा लिहा त्याच्यावर की इथं कमी पडलो. पण जेव्हा ॲक्च्युअल अभ्यासक्रम येईल तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल है ना. म्हणजे सध्या काय, तुम्ही नवीन आहात पहा MPSCला, आणि असं आहे की तुम्हाला काहीच माहीत नाही, जस्ट तुम्ही हिंट लावत आहात किंवा अंदाज करत आहात की असं होऊ शकतं, परंतु काही होऊ शकतं, व्हायला काही बी होऊ शकतं. त्याच्यामुळं जस्ट ते अभ्यासक्रम येण्याच्या अगोदर तुम्ही तयार असलं पाहिजे की तो अभ्यासक्रम पूर्ण करायला है ना. मी काय म्हटलं पहा, तो पूर्ण करण्यासाठी तो तयार असला पाहिजे. त्याच्यासाठी हा सगळ्या गोष्टी करा, बेसिक गोष्टी करा, आत्मावलोकन करा कुठं चुकता, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल पहा. तर एवढंच सांगायचं होतं आज. काही प्रश्न असतील तर तुम्ही अनोखी लाईव्ह किंवा टेलिग्राम आहे ना, तिथलं एक ईमेल भेटेल तुम्हाला, अनोखी लाईव्ह 2022@gmail.com आहे ना, त्याच्यावर करा. किंवा इतर काही असतील तर तुम्ही यूट्यूबच्या याच्यावर बी म्हणजे आहे तिथे बी विचारू शकता पहा. तर थोडक्यात काय की समजून सांगायचा प्रयत्न केला की मी MPSC जो ऑप्शनल पेपर आहे मराठी साहित्य याचा अभ्यास थोडक्यात कसा करावा. पण ॲक्च्युअलमध्ये अभ्यासक्रम माहीत नाही तरी पण आपण आपला वेळ न घालवता त्याच्यावर थोडंसं काम केल्यानंतर आउटपुट मिळेल अशा दृष्टीने करत आहोत है ना. जेव्हा अभ्यासक्रम येईल तेव्हा पुन्हा एकदा आपण व्हिडिओ करूया याच्यावर. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.